ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून भंडारा नावाची कथा. ताईची माझी अलीकडची तर ओळख, पण ती माझा रिकामा वेळ भरपूर खाते. भरपूर वेळ खाते म्हणजे प्रत्यक्ष नाही, पण मला तिची सारखी आठवण येते. ती आठवते, तिचं दिसणं, तिचं बोलणं आणि तिच्याशी झालेली पहिली भेट आठवते. आहेच ते पात्र आठवणीत राहण्यासारखं. त्याचं असं झालं, मला गव्हले हवे होते म्हणून मी बाजाराच्या रस्त्याला हिंडत होते. तोच एक लहानसं दुकान दिसलं. जेमतेम 4 माणसं उभी राहतील असं. लहानशा जुन्या कपाटावर काचेच्या बरण्या, त्यात खायचे पदार्थ, स्वच्छ, आकर्षक. वर मान करून पाहिलं. लहानशा पाटीवर ठळक अक्षरं होती, भंडारा. मला हसू आलं. हल्ली हे असंच झालं. शुद्ध भाषा येतच नाही कोणाला. शब्दांच्या छटा कळत नाहीत. ऱ्हस्व दीर्घ तर मनपूत अशी तऱ्हा. भांडार लिहायच्या ऐवजी पेंटरनं भंडारा लिहिलं. या दुकानाच्या मालकानं ते मान्य केलं. कोण कशाला अर्थ बघतोय. छे, मालक नाही, मालकीण. त्या लहानशा कपाटामागे साठीच्या आतबाहेरच्या एक गोऱ्या गोमट्या बाई उभ्या होत्या. मध्यम उंची, पण अंगानं बारीक असल्याचं उंच दिसत होत्या. चेहरा पारदर्शी, केस मात्र दाट, दृष्ट लागावे असे. मानेवर भला मोठा अंबाडा, जुन्या पद्धतीनं घातलेला. कपाळ लहानसं, पाकिटात नाव पत्त्याचं कार्ड सरकवल्यासारखं. त्यावर कुंकवाचा स्पष्ट डाग. कदाचित घामानं पुसलेलं असेल कुंकू. डोळे मात्र काचापाणी खेळल्यासारखे, न विसरता येण्यासारखे. काय हवंय, मला दुकानात आलेलं पाहून तिनं विचारलं. मला तिचा आवाज एकदम आवडला. वाटलं, या साठीच्या बाईला रेडिओवर श्रुतिकेत 16 वर्षांच्या मुलीची भूमिका दिली तर वय ओळखता येणार नाही, इतका तिचा आवाज कोवळा होता. गव्हले हवेत, मी म्हणाले. देते, आज सकाळीच वळलेत. मला वाटलंच होतं आज कुणीतरी गव्हले घ्यायला येणार म्हणून. गव्हल्याची पुडी बांधताना ती म्हणाली. मला तिचं धंद्याचं कसं पटलं. आणखी काय हवंय, माझ्या नजरेचा मागोवा घेत तिनं विचारलं. मी बरण्यामधून ठेवलेल्या चकल्या, बेसनाचे लाडू, शेव पाहत मान हलवली. तुम्हाला अनारसे आवडतात हो ना? करून देईन की छानसे, कुरकुरीत. 10 रुपये ॲडव्हान्स द्या. तिच्या हातात 10ची नोट ठेवत मी म्हटलं, तुम्हाला कसं कळलं मला अनारसे आवडतात ते? कळतं, माणसाला ओळखण्याची जादू येते मला. ती हसली. ते पण तिच्या वयाला न शोभणारं, तरुण, मोकळं, काहीसं उगाचच हसल्यासारखं बालिश. त्यानंतर मला घरात लागणाऱ्या वस्तू मी तिच्याकडून घेऊ लागले. माझी तिची मैत्री जमली. मसाला, हळद, तिखट, पापड, कुटाच्या मिरच्या 1 ना 2. दुकानात माल तयार नसेल तर ती माझ्यासाठी करून देत असे. खास एकदा मी तिच्या त्या भंडारात गेले तर 1-2 उभ्या होत्या. मला बरं वाटलं. हळूहळू गिऱ्हाईक वाढलं तर बरं. एकटीच आहे बिचारी. तुम्हाला हा रंग छान खुलून दिसतोय हो, ती एका तरुण मुलीला म्हणत होती. थँक्यू. इश्श, थँक्यू काय? अहो, तुम्ही पण म्हणा ना, तुमचा माल छान असतो. चकलीचा रंग, चव छान होती म्हणून, ताई आग्रहाने म्हणाली. खरं तर कशाचा काय संबंध? हो हो, खरंच छान होत्या चकल्या, ती तरुण मुलगी म्हणाली. पहिला दिवाळ सण ना, जावई बापांना आवडल्या चकल्या. मान हलवत ते गिऱ्हाईक गेलं. ताईला एकूण नवरा बायको, घरबारपण, बाळंतपण, डोहाळे याविषयी बोलायला आवडत असे. आणि हो, तिच्या या सगळ्या खाद्यपदार्थांच्या सोबतीला 2-4 मासिकं, कादंबऱ्या पण असायच्या. दुकानातून गिऱ्हाईक नसलं की ती वाचनात गढून जायची.
तुम्हाला वाचनाचा चांगलाच नाद आहे. तुम्हाला वाचताना पाहून बरं वाटतं. मी एक दिवस म्हणाले, अहो, वाचायचा नाद थोडाफार आहे, नाही असं नाही, पण खरं तर मी वाचते गिऱ्हाईक यावं म्हणून. म्हणजे? मी नकळून विचारलं. अहो, दुकान नवीन, मी एकटी, कुठे जाहिरात नाही, काही नाही. पण अलीकडे तुमच्यासारख्या बायकांना कोणी वाचता बिचताना दिसलं की लगेच हे माणूस जवळचं वाटतं. येतात उत्सुकतेने, मग मी काही ना काही घ्यायला लावतेच. ती मिस्किलपणे हसत म्हणाली. असे काही विचित्र आडाखे होते ताईचे. तिचा धंदा हळूहळू वाढत होता आणि मला एकूण तिची चरित्रकथा उलगडत होती. एक दिवशी म्हणाली, नाही म्हणायला उणीपुरी 7 बाळंतपणं झाली माझी. काय? मी तिच्या बांधेसूत बांध्याकडे पाहत ओरडलेच. मग 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 म्हणायची तिची खास लकब होती. ऐकताना वाटायचं ती ओरडून आपल्यालाच जाब विचारते आहे. खरे तर प्रत्येक सांगण्याला तिच्या मगची गरज नसायची, पण तिचं ते पालुपद होतं जसं. 4 मुलगे आणि 3 मुली. अगं बाई, कधी कुणी दिसलं नाही ते? मी म्हणाले. असणार तर दिसणार ना. म्हणजे 4ही मुलगे तिकडे देवाघरी, 3ही मुलगी तिकडे नवऱ्याकडे. अयाई, एक मुलगा जरी जगता तर तुम्हाला आज ही वेळ न येती. प्राक्तन दुसरं काय? एक तर मांडीवर मेला, पण कळलंच नाही. आम्ही दोघं लहान, कुणीच नाही कुणाचं. खरंच तिची अशी कुणी दिसायची नाहीत. तुम्ही इथल्याच? मी विचारलं. छे हो, डबीत डबी असावी अशा खेड्यात असलेल्या खेड्यातून आले मी. आई वडील जन्म द्यायला लागतात म्हणून, बाकी काही नाही. तिच्या अशा निर्लेप बोलण्यापुढे आणखी काही विचारावं वाटेना. हो, सहज म्हणायची, नवरा काय, मुलाला जन्म द्यायला लागतोच म्हणून, बाकी काही नाही. तिची दुःखाची भाषा त्रयस्थासारखी होती. माझ्या मनाचा उगाचच पिंगा तिच्या मेलेल्या नवऱ्याभोवती, 4 मुलांभोवती, मुलींबाबत काही विचारावं तर त्या तिच्या दृष्टीनं परागंदा झालेल्या जशा. ताईचं निसूक वागणं पराकोटीचंच. बोलण्यात मधाळ, पण वागणं हिशेबी, स्वार्थ न सोडता. काल परवाची गोष्ट. मी तिच्या दुकानात गेले, दिवाळीचे 4 पदार्थ करायला सांगावं म्हणून. आणखीही मनात होतं, दिवाळीच्या निमित्तानं तिला काहीतरी द्यावं ते तिला विचारूनच. तिला हवं असेल ते, कारण तितका मोकळेपणा आमच्यात आला होता. मला दुकानात आलेली पाहताच तिचे नेहमी नाना रंगांची उधळण करणारे डोळे भरून आले. दुःखाचा एवढा डोंगर पचवून ती रडायची नाही कधी. नवरा मेल्यानंतर लहान मुलांना वाढवण्यासाठी तिनं कोणकोणते उद्योग नव्हते केले. दाईचं काम केलं होतं, शिवाय उदबत्त्या, मेणबत्त्या, शाई, कागदाच्या पिशव्या या सगळ्या कामधंद्यातून वागून आली होती. बाळंतिणीला तेल लावलं होतं, पोळ्या लाटल्या होत्या, लग्न कार्यात वाढप्याचं काम केलं होतं आणि पैसा साचवून आता हे दुकान थाटून ताई स्वतंत्रपणे जगत होती. मला तिच्या कष्टाचं, कर्तृत्वाचं, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचं बळ अचाट वाटत होतं. माझ्यासारखी कूस वळवली तरी दुःखानं आई ग म्हणणारी ती नव्हती. लहानसं दुःख उषा पायथ्याशी घेऊन झोपणारी मी आणि दुःखाचा वणवा सहज वरून वारं वाहून जावं असा झेलणारी ताई आज डोळ्यात पाणी का तिच्या भराभरा दुकानाचं दार आतून लावून घेत म्हणाली, आत या. तिच्या दुकानाच्या आतल्या बाजूला तिची लहानशी खोली होती. त्यातच ती नाना पदार्थ करायची, झोपायची, जेवायची, वावरायची. मोरी नळ बाहेर होता, त्यात एक कोपरा देवांनी अडवलेला. नाना तसबिरी पण त्या खोलीत. तिच्या माणसांचा एकही फोटो नाही. तिनं माझ्या पुढ्यात एका ताटात
ओटीचं सामान ठेवलं. नारळ, खण, तांदूळ, सुपारी आणि फुलांचा गजरा कोयरी माझ्या हातात देत म्हणाली, ही एवढी ओटी तुम्ही तुमचीच भरून घ्या. दरवर्षी नवऱ्याच्या मुलांच्यासाठी मी एका सवाष्णीची ओटी भरते. तिच्या भरल्या डोळ्यांचा अर्थ लागला. आठवण येणारच. नवऱ्याची, मुलांची, त्यात सणावाराला जास्तच. तुम्हीच भरा ना माझी ओटी, मी म्हणाले. मी? ती दचकून बोलली. हो. छे हो, मी विधवा. असू दे, तुमचा मनातला भाव महत्त्वाचा. ती हसली तोंडभर. लहान मुलाला खाऊ मिळावा असं तिनं माझी ओटी भरली. मला नमस्कार केला. मी पटकन कोयरीतलं कुंकू तिच्या कपाळावर टेकवलं. म्हणाले, आता आजपासून कुंकू लावत जा. अहो, कुंकू तर कुंवारपणापासून आपल्याबरोबर असतं. खरंच, लावा कुंकू. छान दिसताय तुम्ही. पिंजर तिच्या गोऱ्या पान नाकावर ओघळली. तिचं रडू मात्र आवरेना. हमसून हमसून रडू लागली. म्हणाली, बाई, माझं लग्न ठरलं आणि 4 दिवसांवर मुहूर्त आला. माझ्या अंगाला हळद लागली आणि ते अपघातात गेले. काय? मी दचकून ओरडलेच. किती खोटारडी आहे ही बाई. ऐकून घ्या पुरतं. अपशकुनी म्हणून दोन्ही घरच्या माणसांनी मला फाडून खाल्लं, छळछळ केला. मग मी घर सोडलं, नाना उद्योग केले. भाऊ म्हणाला, मी लग्न लावून देतो. मी नकार दिला आणि 4 मुलगे मेलेले, 3 मुली. मी चक्रावून विचारलं. ते सगळं स्वप्नरंजन. हवं होतं ते बोलत राहिले, पण 4ही मुलगे मेले असलं कसलं मन स्वप्नरंजन? मी विचारलं. ते गिऱ्हाईक मिळवण्यासाठी ज्यांना ज्यांना सांगायची त्यांना माझ्याविषयी कणव वाटायची. त्या आणखी 4 गिऱ्हाईकं मिळवून द्यायच्या. मी तिच्या बोलण्यानं थक्क झाले होते. विचारलं, मग ही ओटी? मला ते सर्व नकोसं झालं होतं. ही ना, खोटं बोलण्याचं क्षालन म्हणून. प्रत्येक कृतीला तिच्याजवळ उत्तर होतं. घरी परतताना ताईच्या दुकानाच्या पाटीवरची भंडारा ही अक्षरं माझा पाठपुरावा करत होती. हळूहळू त्या शब्दाचा अर्थ उलगडत होता. ताईनं ते जाणीवपूर्वक केलं असावं, कारण मी कित्येकदा ती चूक तिच्या लक्षात आणूनही ती गप्प बसली होती. आज वाटत होतं ताईनं आणखीही बरंच सांगितलं नाही. ती खरं तर मुरळी असावी. खंडोबाच्या पुढे भंडारा उधळताना तिला जीवनाचा अर्थ लागला असावा. ते सगळं सोडून ती माणूस म्हणून जगत असावी. भंडारा उधळताना तिनं कोणकोणती स्वप्न पाहिली असतील ती बोलत असावी. अलीकडे वाचलं होतं, हळद उधळण्याचं शास्त्रीय कारण देवळातले वातावरण निर्जंतुक करण्याचं असावं. कोण जाणे, ताईनं तिच्या स्वप्नांचा भंडारा उधळून जगण्यासाठी बळ मिळवलं होतं हे खरं. त्या रंगात रंगून ती जगत होती. ज्योत्स्ना देवधर यांची भंडारा नावाची कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.